संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. कोणाही न लगे साधनाचा पांग, कोणाही न लगे साधनाचा पांग, करणे केला त्याग देहबुद्धी. हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, नेने भवव्यथा गाईल तो. हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा थोडंसं स्वजीवनाच्या संबंधाने भाष्य करणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल कविला लाग कळी काळाचा अभंग तुकोबरायांचा आहे. 4 चरणाचा आहे आणि काही थोडं जीवनाच्या संबंधाने स्वजीवनाच्या संबंधाने भाष्य करणार आहे. तुकोबरायांनी आपण पूर्व जीवनामध्ये काय केलं आणि वर्तमान जीवनामध्ये त्याचा आम्हाला काय लाभ झाला, फायदा झाला, असा भूतकाळासह वर्तमान जगतासमोर ठेवणारा हा तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. आम्ही काय केलं आणि केल्याचा परिणाम आम्हाला वर्तमानामध्ये काय प्राप्त झालं असा चिंतन करणारा हा अभंग आहे. संत जीवनाकडे बघत असताना भक्तिशास्त्राने 2 प्रकारचे संत जगतासमोर ठेवलेले आहेत. एकाला आजान सिद्ध म्हणावं, एकाला साधन सिद्ध म्हणावं. साधना करत करत जो आपल्या साध्यापर्यंत प्राप्त झालेला आहे त्याला साधन सिद्ध म्हणावं. कुठल्याही प्रकारची साधना न करता जो उपजताच ज्ञानी आहे अशाला अजान सिद्ध म्हणावं. जो जन्मापासूनच ज्ञानी आहे, जो ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता कुठेही गेलेला नाही, कोणाच्या सेवेकरता, कोणाचं शिष्यत्व, कोणाचं काही असं पुकारलेलं पत्करलेलं ज्याच्या जीवनामध्ये दिसत नाही, जो जन्मापासूनच ज्ञानी आहे, तसेची वाट न पाहता वैसेची गावा न जाता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते. ज्ञानोबरायांच्या सांगण्याप्रमाणे बाळपणीच सर्वज्ञतेशी ज्याचं लग्न लागलेलं आहे, अर्थात सर्वज्ञतेशी ज्याचा विवाह झालेला आहे, तो आजान सिद्ध आहे. आणि मग साधना करत हळूहळू कोणाच्या तरी आश्रयाने साधनामध्ये रममाण होत अंत्यतोगतवा आपल्या जीवनाचं साध्य ज्याने प्राप्त करून घेतलं त्याला साधक सिद्ध म्हणावं. हा अभंग तसा साधक सिद्ध मंडळीचा आहे, अर्थात तुकोबरायांचा आहे. या मृत्यू लोकामध्ये दोन्ही वर्ग आपल्याला पाहायला सापडतात. आजान सिद्धही सापडतो, साधक सिद्धही सापडतो. वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला अर्थात माऊली ज्ञानोबा आहे. माऊली ज्ञानोबा यांच्या जीवनाचा विचार करत असताना ज्ञानोबा हे आजान सिद्ध मधून मोडले जातात. आजान सिद्ध का म्हणावं तर ज्ञानोबा यांच्या संबंधाने ज्ञानोबा यांनी कुठेही केलेली साधना, त्या साधनेचा विचार कुठेही आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये पाहायला सापडत नाही. ज्ञानोबा यांनी साधना केलीच नाही असं मला म्हणायचं नाही, परंतु ज्ञानोबा यांनी जो अवतार धारण केला माऊली म्हणून, त्या अवतारामध्ये मात्र कुठेही साधना ज्ञानोबा यांनी केलेली पाहायला सापडत नाही. ज्ञानोबा यांनी स्वतःच्या साधनेचा विचार मांडला, पण तो कोणत्या अवस्थेत ते पूर्व जीवनाच्या संबंधाने मांडला. ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना आम्ही काय साधना केली त्या साधनेचा विचार मांडलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात, माझी ये सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातले प्रभू. ज्ञानोबा म्हणतात, वाचा केले बहुत कल्प, मी सत्य बोलण्याचं तप केलं. किती तप केलं तर बहुत कल्प, कल्पची कल्प ज्ञानोबरायांनी खरं बोलण्याचं तप केलं. त्यावेळेस जगताला ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ देण्याची योग्यता ज्ञानोबा म्हणतात माझ्यामध्ये प्राप्त झाली. अर्थात ती साधना जरी ज्ञानोबरायांनी केलेली असली तरी ती मागच्या जन्मातली साधना आहे. परंतु वर्तमान जीवनाचा विचार करत असताना वर्तमानाचा विचार करत असताना ज्ञानोबा यांच्या संबंधाने मात्र कुठेही ज्ञानोबा यांनी साधना केलेली पाहायला सापडत नाही. ज्ञानोबा यांच्या संबंधाने विचार करताना असंच म्हणावं लागतं. हरिपाठाचं एक प्रमाण त्यांच्या संबंधाने आपण लावून टाकू. मागले या जन्मा मुक्त झालो, हरिपाठ
काटणी मागील या जन्मा मुक्त झालो. ज्ञानोबराय म्हणतात बाबा आम्ही मागच्या जन्मामध्ये मुक्त झालो. किंवा या अवस्थेचा विचार करत असताना बाळपणीचं सर्वज्ञता वरिता येते. किंबहुना अनेक संतांनी ज्ञानोबरायांचं चिंतन करताना आपल्याला असंच सांगितलंय, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणी आले लोटांगणी चांगदेव. उपजताच ते ज्ञानी आहेत. फक्त ज्ञानोबरायच उपजत ज्ञानी आहेत असं नाही. अनेक संत मंडळी आपल्याला मालिकेमध्ये पाहायला सापडते, ती उपजत ज्ञानी आहेत. अष्टवक्रांचं चरित्र घ्या, नामदेव महाराजांचं चरित्र घ्या, अनेक संत मंडळी, प्रल्हादजींचं चरित्र घ्या, जी आईच्या पोटातच ज्ञानी झालेली आहेत. आईच्या पोटातच त्यांच्याकडे ज्ञान होतं. अशी मंडळी सगळी महाराष्ट्रामध्ये काही अवतीर्ण झालेली आहे, महाराष्ट्राबाहेरही अवतीर्ण झालेली आहे. त्या अष्टवक्रांच्या चरित्राचा विचार करत असताना त्यांच्या चरित्राच्या संबंधाने असं सांगितलं जातं, बाबा त्यांचे वडील प्रातः स्नानाकरता उठलेले आहेत. प्रातः त्या ठिकाणी असलेले कर्म करण्याकरता ब्राह्मणाने प्रातः कर्म केलं पाहिजे, अर्थात सकाळचं कर्म केलं पाहिजे. पहाटच्या वेळेस ते असणाऱ्या अष्टवक्रांचे वडील काही वेद अध्ययन करण्याकरता म्हणून उठले. वेद अध्ययन करता करता त्यांच्या बोलण्यातून एक श्लोक काहीतरी चुकीचा झाला, गडबड झाली श्लोक उच्चारण्यामध्ये, आणि तो श्लोक चुकीचा उच्चारल्यामुळे या अष्टवक्र म्हणजे त्यांचे वडील, त्यांचे चिरंजीव, कोणाचे, त्या अष्टवक्रांच्या वडिलांचं सांगतोय. हे अष्टवक्र आईच्या पोटामध्ये होते. आईच्या पोटामध्ये असलेले अष्टवक्र आणि वडिलांचा श्लोक चुकला हे लक्षात आल्यानंतर त्या आईच्या पोटातूनच, गर्भातून आवाज आला की बाबा हा श्लोक चुकला, हा श्लोक असा म्हणायचा नसतो. असं गर्भातून आवाज ऐकल्याबरोबर त्या ऋषींचा राग अनावर झाला. त्यांनी सांगितलं, अरे बाबा तू अजून आईच्याच पोटात आहे. आईच्या पोटात असतानाच तू जर माझ्या चुका काढायला लागला तर जन्माला आल्यानंतर माझा जिना अवघड करून टाकशील म्हणे. मग तुला शाप देऊन टाकतो की तू 8 ठिकाणी वाकडा होशील, 8 ठिकाणी वाकडा होईल असा शाप दिल्यामुळं त्यांना अष्टावक्र असं नाव पडलं. अष्टावक्रामध्येच त्यांचं 8 ठिकाणी वाकडा म्हणजे अष्टावक्र असं नाव पडलं. लक्षात घ्या. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, ते पोटातच काय होते, ज्ञानी होते. असे अनेक संत मंडळी होऊन गेले. शुकाचार्यांचा तरी विचार करा. हे शुकाचार्य जर यांच्या जीवनाचा विचार करत असताना शुकाचार्य सुद्धा काही कुठे गेलेले दिसत नाहीत. शुकाचार्य सुद्धा आपल्या आईच्या पोटामध्ये ज्ञानी झालेले. अहो इतके ज्ञानी आहेत, एवढे ज्ञानी आहेत, संसाराचा खेळ करण्यासाठी घाबरणारा एकमेव महात्मा म्हणजे शुकाचार्य आहेत. लक्षात घ्या. किती असलेली परिस्थिती विचारात घ्या. आपण बाहेर येण्याकरता वडिलांना प्रार्थना करावी लागली की बाहेर या, बाहेर या. किती वर्षाने बाहेर येण्याचा प्रयत्न केला? 12 वर्ष. महाराज 12 वर्ष आईच्या पोटात लपले. कशाला भिवून लपले? संसार रूपी खेळाला खेळण्यासाठी भिवून म्हणून लपलेले असलेले शुकाचार्य 12 वर्ष लपले. 12 वर्षानंतर वडिलांनी हाक द्यायला सुरुवात केली, अरे शुका ये, बाहेर ये, बाहेर ये बाळा, बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बाळ आतून बोलायला लागलं, बाबा मला भीती वाटते. म्हणे कशाची भीती वाटते? म्हणजे संसाराची भीती वाटते. अरे कशा करता भीतो? माझ्यासारखा ज्ञानीवान बाप असताना माझ्या, म्हणजे आता व्यास महात्मा काय साधे काय? व्यास उच्चिष्ट जगत्रय असं म्हटलेलं आहे. संपूर्ण विश्वातलं ज्ञान व्यासांचं उष्ट सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणून हल्लीच्या कीर्तनकाराने आणि कोणी बी जास्त ज्ञान सांगण्याच्या पगडात पडू नये, कारण ते सगळं ज्ञान व्यासांचं उष्ट आहे. लक्षात घ्या. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की त्या असलेल्या व्यासांचे वडील ते व्यासजी, हे जे व्यास आहेत ते व्यास शुकाचार्यांना प्रार्थना करायला लागले, बाळा बाहेर ये. शुकाचार्य बाहेर येत नाही. व्यास म्हणायला लागले, माझ्यासारखा विद्वान बाप असताना तुला संसाराला घाबरण्याची काय गरज आहे? संसाराला घाबरण्याची काही गरज नाही. संसार तुला काही करणार नाही. असे ज्यावेळेस आश्वस्त करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस शुकाचार्य व्यासांना म्हणतात, बाबा तुम्ही मला आश्वस्त करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण तुम्हाला संसाराने त्रास दिलाय, त्याच्यामुळे मला संसार त्रास देणार नाही हे तुम्ही सांगू नका. व्यास म्हणले, मला त्रास दिला म्हणजे? अहो शुकाचार्य म्हणले, बाबा तुम्हाला जर संसाराने त्रास दिला नसता तर माझा जन्मच झाला नसता. ज्या अर्थी माझा जन्म होतो त्या अर्थी संसाराने तुम्हाला सुद्धा सोडलेलं नाही, मग तुम्हाला सुद्धा संसाराने त्रास दिलेला आहे ना, मग तुम्ही मला आश्वस्त करू नका. मग भगवान श्रीकृष्णाला बोलवलं, भगवंतांनी त्यांना आश्वस्तित केलं आणि मग ते शुकाचार्य आईच्या पोटातून बाहेर आले. ते बाहेर कसे आले, काय आले, याचा सगळा विचार महाराजांनी सांगितलेलं पाहायला सापडतं. ब्राह्मणाची पोर एक खेळासी भ्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळवणी गेले रे, वगैरे वगैरे चिंतन केलेलं आहे. सांगायचा मुद्दा काय आहे, ज्याला संसार दुःखमुळे किंवा संसार त्रासदायक आहे हे केल्यावर कळत नाही, त्याला गर्भातून बाहेर येण्याच्या अगोदरच कळालेलं आहे. अर्थात त्यांनाच म्हणावं अजान सिद्ध. विठ्ठल अशा अजान सिद्धांचं एक लक्षण आहे. आणि दुसरं साधक सिद्ध
सिद्धाचं लक्षण आहे. साधक सिद्धाचं लक्षण सांगत असताना आपल्याला तुकोबरायांचा आधी करून सकळ संतांचा विचार करता येण्यासारखा आहे. तुकोबरायांचा विचार करा, नाथ महाराजांच्या पैठणचे नाथ महाराजांचा विचार करा, अन्य त्यानंतरची सगळी संत मंडळीचा विचार करा. यांनी आपल्या जीवनामध्ये विशिष्ट साधन केलं आणि त्या साधनाचा विचार करून साधन करत करत अंततोगत्वा आपलं जीवन साध्यापर्यंत पोहोचलेलं आहे. काय आहे, मानवी जीवनाची उत्कर्षाचा विचार करत असताना काही गोष्टी झाल्यानंतरच मानवी जीवनाचा उत्कर्ष झाला असं म्हणता येतं. काही गोष्टी प्राप्त झाल्यानंतरच मानवी जीवनाचा उत्कर्ष झाला असं म्हणता येतं. जोपर्यंत काही ठराविक विशिष्ट गोष्टी परमार्थाच्या हाती लागत नाहीत तोपर्यंत जीवनाचा उत्कर्ष झाला, जीवन जन्माला आल्याचं सार्थक झालं असं म्हणता येत नाही. मग काही जीवनामध्ये काही गोष्टी प्राप्त व्हायला पाहिजेत, जीवनामध्ये काही गोष्टी कराव्या लागतात, काही गोष्टी अनायासे घडतात आणि काही गोष्टी प्रयत्नाने कराव्या लागतात. लक्षात घ्या, मी थोडं बरोबर बोलतोय, मला यायला थोडासा उशीर झाला त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. अभंगावर मला चिंतन मांडायचंय. अभंगा बाहेरही मला बोलता येत नाही आणि अभंगापेक्षा जास्तही बोलता येत नाही. जेवढं काही अभंगात ज्ञानोबराई तुकोबरायांनी सांगितलंय त्याचा विचार थोडासा मी आपल्या समोर ठेवणार आहे. तर काही गोष्टी जीवनामध्ये प्रयत्नपूर्वक करावं लागतात आणि काही गोष्टी जीवनामध्ये अनायासे घडत असतात. अनायासे घडत असणाऱ्या गोष्टी आणि प्रयत्नपूर्वक केल्या जाणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये थोडासा फरक आपल्याला पाहायला सापडायचा. या सगळ्या बोलण्याला मी थोडंसं संकुचित करतो. ज्या गोष्टी आपल्या प्रारब्धाने अनायासे आपल्या जीवनामध्ये घडत असतात त्याला संसार म्हणा, आणि ज्या गोष्टी प्रयत्नपूर्वक साध्य करायच्या असतात त्याला परमार्थ म्हणा. विठ्ठल सायासाने प्राप्त करून घेणाऱ्या गोष्टीला परमार्थ म्हणा आणि अनायासे घडत असणाऱ्या गोष्टीला संसार म्हणा. आपल्या जीवनामध्ये विचार करत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्या मनाजोगतं काहीही घडत नसतं. लक्षात घ्या, माणसाला वाटत असतं असं घडावं पण तसं ते घडत नसतं. का घडत नसतं तर त्या घडण्याला प्रारब्ध कर्माचा काय लावलेला आहे, जोड लावलेला आहे. लक्षात घ्या, संसार करत असताना हा संसार आपल्या मनाने चालत नाही. जो आपल्या प्रारब्धात लिहिलेला आहे तो संसार त्या पद्धतीने चालत असतो. अन्न जेव्हा भेटायचे तेव्हाच मिळतं, मान जेव्हा भेटायचा तेव्हाच मिळतो, धन जेव्हा भेटायचे तेव्हाच मिळतं. लक्षात घ्या, अनेक कुटाने करून अनेक सायस करून आपण धन प्राप्तीचा प्रयत्न करत असतो सांसारिक जीव. उदाहरणार्थ शेतकरी जीवनाचा विचार केला तर अनेक प्रयत्न करत तो धनसंचयाचा प्रयत्न करत असतो. नाना प्रकारचे संकट त्याच्या जीवनावरती येतात. दुष्काळासारखं संकट येतं, ओला दुष्काळासारखं संकट येतं, कधी कधी आलेला माल पण भावाने सरकारमुळं त्याच्या सरकार संकट आणतं. अशा नाना प्रकारच्या संकटाने त्याचं जीवन ग्रस्थित होऊन जातं. अर्थात त्या बदलाला काय म्हणायचं, जे काही बदल घडत असतात त्याच्या जीवनामध्ये पारमार्थिक पैशाचे जे काही बदल घडत असतात, अर्थदानाचे काही बदल घडत असतात किंवा मानहानी, धनहानी, हे जे काही प्रकार जीवनामध्ये घडत असतात, हे जे अनायासे प्रकार घडत असतात याला प्रारब्धाची गती सांगितलेली आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन, प्रारब्धाच्या नियमानुसार हे सगळं घडत असतं. पण परमार्थाचा विचार करत असताना मात्र परमार्थ हा प्रयत्नपूर्वक सांगितलेला आहे. परमार्थ हा सायासाचा अशा पद्धतीचा सांगितलेला आहे. मानवी जीवनामध्ये तुकोबरायांनी देहाचं सामर्थ्य सांगत असताना सांगतात की बाबा या देहाचं एवढं सामर्थ्य आहे की या देहामध्ये आपल्याला काही करता येतं म्हणजे थोडंसं व्यवहार भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुकोबरायांनी या देहाला जंक्शन स्टेशन असं म्हणलेलं आहे. जंक्शन स्टेशनचा काय विचार आहे, जंक्शन स्टेशन त्याला म्हणावं की ज्या स्टेशनवरून कुठेही जाता येतं, कोणत्याही गावाला गाडी मिळावी असं वाटत असेल तर जंक्शन स्टेशनला जावं लागतं. तसं या देहाचा विचार सांगितलेला आहे. हा देह म्हणजे जंक्शन स्टेशन सांगितलेलं आहे. या देहातून कुठेही जाता येतं, काहीही होता येतं. Yeah.
काय लाभाचे. परमार्थ धन जोडण्याचं एकमेव ठिकाण जर काय असेल तर तो हा देह आहे. नरकाला जाण्यासाठी इथूनच वाट आहे, स्वर्गालाही जाण्यासाठी इथूनच वाट आहे, वैकुंठाला जाण्यासाठी इथूनच वाट आहे, आणि शुद्ध भक्ती करण्याचा मार्ग सुद्धा इथून आहे. विठ्ठल सगळीकडे सगळं काही करण्याचा जरी या देहाला स्वातंत्र्य असलं तरी पण महाराजांनी काय करावं हे सांगितलंय आणि काय करू नका हे सुद्धा सांगितलेलं आहे. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाशजा, विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोने. सगळं काही या देहातून शक्य जरी असलं तरी पण काय केलं पाहिजे. महाराज म्हणतात ऐसे का हो न करा काही, असं का काही करत नाही. पुढे नाही नाशजा, विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोने. काय आहे मानवी जीवन हे कर्मावर चाललेलं जीवन आहे. कर्म करण्याचं स्वतंत्र जरी जीवनाला दिलेलं असलं तरी पण कर्मफलाचं मात्र कर्मफलाच्या संबंधाने मात्र जीव हा पारतंत्र्य सांगितलेला आहे. पण कर्म करताना मात्र तो कसा आहे, स्वतंत्र आहे. मग करायचंच असेल तर महाराज म्हणतात केल्याशिवाय गत्यंतर नाही. कर्म सुटत नाही, कर्म टाकता येत नाही. काहीही करा, कर्म टाकता येत नाही. जवळ हा प्रकृतीचा संग आहे. ज्ञानोबराय म्हणतात जवरी संगूर प्रकृतीचा तव त्या गुण घडे कर्माचा, ऐसी याही म्हणती तयाचा आग्रह चिवरे. ज्ञानोबराय म्हणतात फक्त आग्रह शिल्लक राहील, मला कर्म नाही करायचा, पण कर्म करता येणार नाही असं होत नाही. मला कर्म करायचं नाही हे म्हणणं सुद्धा कर्म केल्यातच जमा आहे. लक्षात घ्या. म्हणजे काय तर कर्म टाकता येत नाही. मग महाराज म्हणतात या मृत्यू लोकामध्ये या नरदेहाला प्राप्त झाल्यानंतर कर्म जर टाकता येत नसेल तर मग करायचंच असेल तर असं काहीतरी करा. काय, विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोरी. ज्ञानोबराय असं म्हणतात जर ओझ वागायचंच आहे ना, वागल्याशिवाय गत्यंतर नाही ना, मग असं काहीतरी वागायचं की जेणेकरून ते अंततोगत्वा आपल्याला काम येईल. ज्ञानोबरायने त्याच्याकरता उदाहरण देत असताना असं म्हटलंय की बाबा एक वाटाडे आहे. एक वाटाला प्रवासाला निघलेला आहे घरून. काही मंडळीने त्याला भाकरीचं म्हणून गाठोड त्याच्या डोक्यावरती बांधून दिलेलं आहे. 2 मित्र होते, त्यांना निघायचं होतं. एकाला त्याच्या पत्नीने गाठोड बांधून दिलं, दुसरा रस्त्यात त्याला मिळाला, भेटला. त्याने विचारलं करे बाबा आपण दोघंही प्रवासाला निघालो, तुझ्याकडं काहीतरी ओझं दिसतंय, मी मात्र बिन ओझ्याचा आहे. त्यावेळेस त्याने सांगितलं माझ्या डोक्यावर काय भाकरीचं गाठोड आहे. त्याला त्या ज्याच्याकडे ते गाठोडं नव्हतं त्याने विचार केला अरे आपला मित्र आणि आपण दोघंही एकाच गावाला चाललोय, त्याने ओझं घेऊन चालावं ना आपण बिना ओझ्याचं चालावं, हे काही मला शोभत नाही. मग रस्त्याच्या कडाला गेला, त्याच्या हातात त्याच्या भाकरीचं गाठोडं हातात घेतलं, त्याचं वजन पाहिलं, 2 किलो वजनाचं. तसंच त्याचं 2 किलो वजन आहे असं लक्षात आल्यानंतर त्याने 2 किलो वजनाचा एक दगड घेतला आणि त्याने दगड घेतला आणि ते गाठोडवाल्याचं गाठोड देऊन टाकलं. म्हणे हे गाठोड तुझं जर तुझ्या डोक्यावर ठेव, हे दगड मी माझ्या डोक्यावर ठेवतो. ते गाठोडेवाल्याच्या लक्षात येणार दगड कशा करता घेतला. अरे म्हणला तू मी संगच गावाला चाललो, मग तुझ्या डोक्यावर वजन आहे हे काही मला बरोबर वाटत नाही, मला काही सहन होत नाही, मग माझ्याही डोक्यावर काहीतरी वजन असलं पाहिजे ना, म्हणून मी दगडाचं वजन घेतलं. मग दोघंही निघाले. आमचं चालत चालत मुक्कामाला पोहोचले. आता मुक्कामाला पोहोचल्यानंतर ज्याच्याकडे भाकरीची शिदोरी होती ती भाकरीची शिदोरी त्याला मुक्कामाला कामाला येणार आहे की नाही? हो, कामाला येणार आहे. पण दगडावाल्याने काय करावं? ज्याने दगडाचं वजन वागवलं त्याने काय करावं? खरं तर सांगू का, दगडाने दगड खाली टाकला. असो, ज्याला प्रवासात काय घ्यावं हे कळत नाही तो दगड. विठ्ठल विठ्ठल असं मला सांगायचं काय, ज्ञानो म्हणतात शिळा का शुदोरिया. शिळा काय आणि शिदोरी काय? शिदोरी घेतली तर त्याला आणतो तो गत्वा मुक्कामाला काम येणार आहे, पण दगड घेऊन त्याला काही कामाला येणार आहे काय? म्हणजे वज वागायचंच असेल तर भाकरीचं वागवलेलं चांगलं की दगडाचं वागवलेलं चांगलं? भाकरीचं वागवलेलं चांगलं, जेणेकरून ती भाकरी आणतो गतवा मुक्कामाला गेल्यानंतर काम येईल. तसं कर्म करावंच लागणार आहे ना, कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही ना. मग ज्ञानोबराय म्हणतात मग आज काहीतरी करावं की जेणेकरून ती मुक्कामाला
घातलं आणि शून्य घालून आम्ही जर काय करण्याचं भाग्य प्राप्त झालं असेल तर वाढता पुण्यधर्म करण्याचं सद्भाग्य आम्हाला प्राप्त झालं. थोडंसं अभंगाच्या संबंधाने चिंतन करा. हे पहिलं चरण जे आहे की नाही, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्यधर्म केला, या चरणाचे 2 अर्थ केले तुकोबरायांनी. आणि अभंगाचं जे शेवटचं चरण आहे की नाही, त्या शेवटच्या चरणाचे सुद्धा 2 अर्थ केलेले आहेत. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल तो. महाराज म्हणतात आम्ही खालच्या चरणाचे 2 अर्थ, वरच्या चरणाचे 2 अर्थ. खालच्या चरणाचे 2 अर्थ काय सांगताना काय म्हटले तुकोबरायांनी, तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल तो. म्हणजे जो सुखाने समाधानाने हरिकथा करेल तो भवव्यथा नेने असा एक अर्थ, आणि जो सुखाने समाधानाने हरिकथा करणार नाही तो फक्त भवव्यथाच जाणे हा दुसरा अर्थ. विठ्ठल विठ्ठल. आणि अभंगाच्या पहिल्या चरणाचे 2 अर्थ महाराजांनी सांगितले. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता धर्म पुण्यधर्म केला, व आमच्या वाडवडिलांनी जो पुण्यधर्म केला होता तो आम्ही वाढता केला. एक अर्थ नीट ऐका, आमच्या वाडवडिलांनी जो पुण्यधर्म केला होता तो पुण्यधर्म आम्ही वाढता केला हा एक अर्थ. दुसरा अर्थ, आमच्या वाडवडिलांनी जो वाढता पुण्यधर्म केला होता तो आम्ही पुढे सुरू ठेवला दुसरा अर्थ. विठ्ठल. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, उघडून दाविला, जगत उद्धारण सुद्धा म्हणतात. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडून दाविला, जगत उद्धारा लागी उपाय सुचविला. निळोबऱ्यांनी तुकोबऱ्यांचं केलेलं वर्णन. आणि म्हणून तुकोबऱ्या म्हणतात हरिभजन संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आम्ही संसाराच्या नावाने शून्य घातलं म्हणून आम्हाला वाढता पुण्य धर्म करण्याचं फल प्राप्त झालं. दुसऱ्या चरणात सुद्धा असाच विचार मांडलेला आहे. हरिभजनी हे धवळिले जग चुकविला लाग. हरिभजनाने जग धवळलं, हे साधन केलं आणि त्या साधनाचा परिणाम चुकविला लाग कळी काळाचा, हे साध्य प्राप्त झालं. बरं का, काळ चुकवणं हे साध्य आहे आणि भजन करणं हे साधन आहे. महाराज म्हणतात आम्ही जग हे भजनाच्या साह्याने धवळून काढलं. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विसोबाचे, कुळाचार नाम विसोबाचे, कुळाचार नाम विसोबाचे, वाढावया सुख वासी गंगा वासी गंगा तुळशीचा
संसाराच्या नावाने शून्य घातलं. साधना काय केली हे लक्षात घ्या बरं. अभंग समजून घ्यायचा आहे आपल्याला. प्रस्तावना झालेली आहे, अभंगात प्रवेश आहे, थोडंसं लक्ष द्या. अभंग समजावून घ्यायचा आहे. तुकोबराय म्हणतात आम्ही साधना केली. काय साधना केली तुकोबरायांनी? तर या अभंगाच्या पहिल्या चरणाचा पूर्वार्ध म्हणजे तुकोबरायांची साधना आहे. संसाराच्या नावे घालोनिया शून्य ही साधना आहे. आणि या साधनेचं साध्य काय आहे? वाढता हा पुण्य धर्म केला. वाढता पुण्य धर्म करण्याचं सद्भाग्य तेव्हाच प्राप्त झालं जेव्हा संसाराच्या नावे शून्य घातलं. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत संसाराच्या नावाने शून्य घालत नव्हतो तोपर्यंत वाढता पुण्य धर्म करण्याचं भाग्य प्राप्त होतं. काळ सारावा चिंतन काळ सारावा संसाराच्या नावे घालनिया शून्य 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 वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी जगतील जग हरी भजनी जगतील जग वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी जगतील जग हरी भजनी संसाराच्या नवे घालनिया वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नवे घालनिया वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला. नाना साधना करूनही जे साध्य प्राप्त होणार नाही असं महत्वाचं आणि विशेष साधन तुकोबरायांनी जगासमोर ठेवलं. ते साधन म्हणजे संसार. महाराज म्हणतात कर्मधर्म समयगाने आम्हाला तो प्राप्त झाला आणि असा प्राप्त झालेला संसार या संसारालाच आम्ही साधन बनवलं. अभंगाचं संसाराच्या
परमात्म्याच्या संबंधाने देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. परमात्म्याच्या संबंधाने देश काळ काही वस्तू राहिले. संतांच्या संबंधाने मात्र दोन काळ आपल्याला पाहायला सापडतात, एक भूतकाळ आणि दुसरा वर्तमान. संतांना भविष्य शिल्लक राहिलेलं नसतं, लक्षात घ्या. आता वर्तमानामध्ये काही प्रचार, काही पदवी देण्याची प्रथा निर्माण झाली, त्याला आपण कोण काही करणार नाही. परंतु सकल संत वाङ्मयाचा विचार जर केला तर आपल्याला या सगळ्या गोष्टीचा बारकावा पाहायला सापडतो. म्हणून संत जीवनामध्ये वर्तमान काळ महत्वाचा आहे, भूतकाळ महत्वाचा आहे, त्यांच्या संबंधाने भविष्य महत्वाचं नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, आम्ही साधना करून परमात्म्याला प्राप्त करून घेणारी मंडळी आहोत, आम्ही साधक सिद्ध मंडळी आहोत. आम्ही काय केलेलं आहे याचा विचार मांडलेला आहे. काय आहे? तुकोबराय म्हणतात, कर्म धर्म संयोगाने आम्हाला साधन प्राप्त झालेलं आहे. जसं मनुष्य देह एक साधन आहे, तसं संसार एक सुद्धा काय आहे? साधनाचं आहे. आता संसार कशाला म्हणतात वगैरे वगैरे याचं चिंतन आपल्याला उरलेल्या वेळेमध्ये करायचं आहे. पण मला सांगायचा मुद्दा काय आहे, अनेक साधनं करण्याच्या भानगडीत आपण पडू नये. जे साधन आपल्याला कर्मधर्म सहयोगाने प्राप्त झालं, त्या साधनातच आपल्याला उपयोग करून अंततोगत्वा आपल्याला साध्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. भक्ती मार्ग बहु सोपा, भक्ती मार्ग बहु सोपा, पुण्य नागावे सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी. महाराजांचं चिंतन आहे. सांगायचा भाव एवढाच आहे, तुकोबरायांनी जी साधना केलेली आहे ती जगतासमोर मांडलेली आहे, आणि त्या जगताचा समोर मांडलेली साधनातून जे काही साध्य प्राप्त झालं तेही जगतासमोर तुकोबरायांनी मांडलेलं आहे. बघा, भूतकाळही जगासमोर ठेवावा आणि वर्तमानही जगासमोर ठेवावं, हे धारिष्ट फक्त संतांमध्ये आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. संतांशिवाय हे धारिष्ट कुठेही पाहायला सापडत नाही. वर्तमानही जगासमोर ठेवावा आणि भूतकाळही जगासमोर ठेवावा, कारण संत ह्या दोन काळातच जगत असतात बरं का. संतांना तिसरा काळ शिल्लक राहिलेला नसतो, आणि ज्याच्या ठिकाणी तिसऱ्या काळामध्ये काहीतरी होणं बाकी आहे त्याला वर्तमानात संत म्हणता येत नसतं. नीट ऐका बरं का. ज्याच्या ठिकाणी काहीतरी होणं बाकी आहे, म्हणजे वर्तमानात जो फक्त काहीतरी, त्याच्या ठिकाणी वर्तमानामध्ये सुद्धा होणं बाकी आहे, वर्तमानामध्ये पूर्णत्व आल्याशिवाय त्याला संत म्हणू नये बरं का, लक्षात घ्या. वर्तमानात पूर्णत्व यावं लागतं. ज्याच्या ठिकाणी भविष्यात काहीतरी होणं बाकी आहे त्याला वर्तमानात संत म्हणू नये. म्हणून संत दोनच जीवनात जगतात, दोनच काळात जगतात. एक तर भूतकाळात संतांचा विचार करण्यासारखा आहे, आणि एक तर संतांचा वर्तमान विचार करण्यासारखा आहे. ज्याला तुकोबरायांसारखं व्हायचंय, ज्याला संतांसारखं व्हायचंय, त्यांनी संतांनी भूतकाळामध्ये केलेली साधनेचा विचार करावा. भूतकाळामध्ये संतांनी काय केलं तसं त्याने वर्तमानात करावं बरं का. साधकाने संतांनी जो भूतकाळ घातलेला आहे, त्या भूतकाळात संतांनी जो काळ घातलेला आहे, जी साधना केलेली आहे, ती साधना साधकाने वर्तमानात करावी. आणि संत वर्तमानात जसे वागतात तसं साधकाने भविष्यात वागण्याचा प्रयत्न करावा. विठ्ठल परमात्म्याच्या संबंधाने देश काळ वस्तू काही राहिलेलं नसतं. देश काळ वस्तू
महाराज म्हणतात आवडते पाय. का म्हणून हे आवडते? आवडते म्हणून तुझ्या आठविले, देवाचे पाय आठवले. पण का म्हणून आठवले? म्हणून म्हटलं की का म्हणून म्हणावं लागतं. एका चिंती त्या तुकोबऱ्यांनी आपल्याला केलेला आहे. नाना प्रकारचे संकट तुकोबऱ्यांचे संसार आलेले आहेत. नाना प्रकारच्या पद्धतीने तुकोबऱ्यांनी तो सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही नाही केलं तुकोबऱ्यांनी संसाराकरता. तुकोबऱ्या म्हणतात सगळंच केलं, सगळंच केलं. संसारात व्यापार केला, मिरच्याचा व्यापार केला, बटाट्याचा केला, सगळ्याच गोष्टीचा केला, पण हातात यश आलं नाही. सगळ्या गोष्टीने सगळ्या बाजूने संसार सारण्याचा प्रयत्न केला, पण तुकोबऱ्या म्हणतात एवढं सगळं करून शेवटी अंततोगत्वा पश्चातापच पदरात पडला. काय करून राहिलं? तुकोबऱ्या म्हणतात सगळं काय केलं. तुकोबऱ्यांचं एक प्रमाण आहे, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. नाना प्रकारची सेवा केली, या कुटुंबाची सेवा केली, पण काही उपयोग झाला नाही. करिता या सेवा कुटुंबाची, हे सेवा करता करता काय परिणाम झाला? पण महाराज म्हणतात या त्रिविध तापे पोळलो. किंवा महाराज म्हणतात संसाराच्या नावे घालू संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. पण या परिणाम काय झाला? म्हणून तुझे आठविले पाय, येईवो माझे माय पांडुरंगे. संसार करता करता एवढा तापलो म्हणतात तुकोबराय. त्या तापल्याच्या भूमिकेतून आम्हाला परमार्थ सुचला. विठ्ठल अनुकूल गोष्टीत त्याग घडत नसतो, गोष्ट प्रतिकूल व्हावी लागते. प्रतिकूल झाल्याशिवाय त्याग घडत नाही. म्हणून आवडते पाय, आवडते पाय, म्हणून आवडते पाय, आवडते पाय. आलाय मलाय भेटो, आलाय मलाय भेटो. आवडते पाय, पाय, आवडते पाय, म्हणून आवडते पाय, म्हणून आवडते पाय भेटो, आलाय मलाय भेटो, आलाय मलाय म्हणून आवडते पाय, म्हणून आवडते पाय, आवडते म्हणून आवडते पाय. तुका म्हणे हे भजन प्रमाण, तुका हे सुद्धा तेच सांगतायत. हे सुद्धा प्रमाण तेच आहे. म्हणजे पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी निंदात्वा स्तुती करावी देवाची, एर मानवाची करू नये. आता मानवाची केल्याशिवाय कीर्तनही होत नाही. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन ज्याचं करायचं असतं त्याची स्तुती करावी, ज्याने ठेवलंय त्याची नाही. तुका म्हणे येथे त्यांनी केलेली ही साधना आहे. आणि ही तुकोबऱ्यांच्या साधनेचं पातिव्रत्य आहे. अवघी आवरेली वासना आता नारायणा तुझिया पासोनी, हे सांगणं म्हणजे पतिव्रतेचं लक्षण आहे. साधनात पतिव्रतेप्रमाणे राहिलं पाहिजे.
पतिव्रतेप्रमाणे राहणं म्हणजे काय आहे? एक पतिव्रता जशी दुसऱ्या पुरुषाची परपुरुषाची स्तुती सुद्धा ऐकून घेत नाही, तद्वत त्या साधकाने त्या साधनेशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. ज्या साधनेला धरून परमार्थ करायचा आहे, ज्या साधनेला धरून परमार्थ साध्य करायचं आहे, त्या साधनेशी एक रूपता एक निष्ठा. निंदाथवा स्तुती करावी देवाची, स्तुती करावी देवाची. आता नारायणा दिसल्या पासुनी, आता नारायणा दिसल्या पासुनी. तुकारामाने आवडली वासना, आवडली वासना. म्हणे अवघे आवर खोलेली आहे, काही जमीनो हे कोणे गावीचा एकटा ठाईचा ठाई एक. नाही जात कोठे येत फिरून या अवघेची बाया बिन बोल तुकोबऱ्याने. हे सगळं स्वजीवनाच्या संबंधाने केलेलं भाष्य आहे, सिद्ध अवस्थेतलं भाष्य आहे. मला सांगायचे तुकोबऱ्यांच्या साधन कालातली अवस्था आपण लक्षात घ्या, तुकोबऱ्यांच्या संसार कालातली आपण अवस्था लक्षात घ्या. तुकोबऱ्यांनी जसा संसार केला तसा आपणही करतो. तुकोबऱ्यांनी जेवढा संसार सावरण्याचा प्रयत्न केला तेवढा आपणही केलेला आहे. पण तुकोबऱ्यांची एक गोष्ट लक्षात आलेली आहे. मी सांगत होतो तुकोबऱ्यांनी संसार भोगला देखील आणि संसाराचा त्याग सुद्धा केलेला आहे. म्हणजे भोगातच त्याग घडत असतो, अन्यथा त्याग घडत नाही. भोगी त्याग झाला संगची असंग तोडियेले लाग माग दोन्ही. महाराज सांगतात भोगी त्याग झाला, भोगातून त्याग घडत असतो. निळोबऱ्यांनी तुकोबऱ्यांचं वर्णन करत असताना जी काही आरती केली की नाही, त्या आरतीमध्ये तुकोबऱ्यांचं वर्णन करताना निळोबऱ्या असं म्हणतात, प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्यागेली, अनुतापाचे देही ज्वाळा देहबुद्धी हरपली. महाराज म्हणतात की प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली. प्रपंचाची रचना भोगून त्या गेली, अर्थात भोगातून त्याग घडत असतो. तुकोबऱ्यांनी तो भोगही घेतलेला आहे, त्याचा त्यागही केलेला आहे. तुका म्हणे अवघी आवरली वासना, जेनेनो हे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही. जेनेनो हे जन्म यमाची यातना, ज्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही, यमाची यातना भोगावी लागणार नाही, असं काहीतरी करा. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून महाराज सांगतात कर्म करायला स्वतंत्र जरी दिलेलं असलं तरी पण काय करावं आणि काय करू नये याचं मार्गदर्शन संत जीवनाकडून आपल्याला घ्यायचं आहे. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, संत हे साधक सिद्ध आहेत, जे तुकोबराय आहेत. यांनी आपल्या कर्मातूनच आपला देव शोधलेला आहे, कर्मातूनच आपलं हित शोधलेलं आहे. आणि म्हणून असं साधक सिद्ध असलेलं जीवन तुकोबरायांचं आहे. हे तुकोबरायांचं जीवन जगापुढं आदर्श का झालं तर त्याचं एकमेव कारण आहे, ते साधक सिद्ध संत आहेत. म्हणून ज्ञानोबराई आपलेच आहेत, पण ज्ञानोबरायांपेक्षा तुकोबरायांचं जीवन जे जवळचं वाटतं की नाही अधिक, त्याचं कारण हेच आहे की तुकोबऱ्यांनी केलेली साधना, तुकोबऱ्यांनी केलेला संसार तुमच्या आमच्यासारखेच राहिले, तुमच्या आमच्यासारखाच संसार केला आणि अंततोगत्वा त्या संसाराचा त्यागही केला. लक्षात घ्या, तुकोबऱ्यांच्या जीवनाचा आदर्श काय आहे? तुकोबऱ्यांनी संसार भोगला देखील आणि संसाराचा त्याग सुद्धा केला. तुका तुका होनी निराळा राम